माझा उघडा डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। निधी वाटप फाईलवर मुख्यमंत्र्यांचीही सही असते। निधी मिळत नसल्याच्या शिवसेना आमदारांच्या तक्रारीवर अर्थमंत्री अजित पवारांचं भाष्य। गिरीश महाजन फडणवीस सरकारमधले सर्वात भ्रष्ट मंत्री। संजय राऊतांनी पुन्हा डिवचलं। कार्यालयातील अभिषेक कौलचा दाखला देत आर्थिक व्यवहाराबाबतही महाजनांवर शंका। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुंबई भाजप मोठा तर शिंदे लहान भाऊ। ठाण्यात मात्र उलट चित्र दिसणार। मुंबईसाठी भाजपचा 150चा नारा, सूत्रांची माहिती। अंजली दमानी यांना लाचलुचपत विभागाकडून पत्र। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी घोटाळा केल्याच्या आरोपांबाबत चौकशी। एसीबीकडून काहीही अपेक्षा नसल्याची दमानी यांची प्रतिक्रिया। मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य। महाराष्ट्र हितासाठी कुठलाही पक्ष कोणत्याही नेत्यासोबत एकत्र येण्यास तयार। मनसेकडून टाळी मिळणार का याची प्रतीक्षा। जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष उपक्रम। कुटुंबाची घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याचा शिर्डीच्या गणोरे आणि कोल्हापुरातील प्रयाग चिखली गावाचा निर्णय। मराठीचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न। जालिंदर सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडूनही 300 कोटी मागितल्याच्या तक्रारी। आमदार धस यांचे गंभीर आरोप। सुपेकरांचा धसांच्या आरोपांवर बोलण्यास नकार। सोलापूरच्या चिंचोळीत गर्भवतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। सासरच्यांनी हत्या केल्याचा महिलेच्या कुटुंबियांचा आरोप। आशा राणी भोसलेंचे पती सासू सासरे अटकेत। महाराष्ट्रात आणखी 4 कोरोना बाधितांचा मृत्यू। नव्या साथीत आतापर्यंत 14 जण दगावले। राज्यभरात 86 नवे रुग्ण, सर्वाधिक मुंबईत। भिवंडीत शरीयत-ए-अल शाम नावाचं छुपं मॉडेल इस्लामिक राज्य घोषित करून 15 तरुणांना मंत्र्यांसारखे अधिकार। देशविरोधी कृत्यासाठी मुस्लिम तरुणांना प्रभावित करण्याचा प्रयत्न। ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची 20 नाही तर 28 ठिकाणं उद्ध्वस्त। पाकच्याच अंतर्गत अहवालात कबुली। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। पेशावरपर्यंत घुसून भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं। नरेंद्र यांनी सरेंडर केलं। ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका। राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानचे पेड एजंट आहेत का? भाजपकडून टीकास्त्र। युक्रेननं रशियाला पुन्हा डिवचलं। ड्रोन हल्ल्यानंतर आता क्रिमिया ब्रिजवर हल्ला। तब्बल 1100 किलो स्फोटकं पाण्याखाली पेरून पूल उडवला। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2025चा नवा विजेता। विराट कोहली आणि आरसीबी चाहत्यांचं 18 वर्षांचं स्वप्न साकार। बंगळुरूकडून पंजाबचा पराभव। विजेतेपदावर पहिल्यांदाच कोरलं नाव। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आणि संजय राऊत सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया।